नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. शारदीय नवरात्री उत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल 1,36,62,196 कोटींची भर पडली आहे. उत्सव काळात 15 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्री उत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल 1,36,62,196 कोटींची भर पडली आहे. उत्सव काळात 15 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या भाविकांकडून मंदिरातील देणगी पेटीत ही रक्कम टाकण्यात आली आहे. याशिवाय मंगळसूत्र, जोडवी, मणीसारखे दागिनेही आहेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्री उत्सव काळात लाखो भाविक येतात. या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. नवरात्री उत्सवानंतर पहिल्यांदाच पेट्या उघडण्यात आल्या. सोमवारपासून देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर मंडपात मोजदाद सुरू झाली. ती शुक्रवारी संपली. मंदिर आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे 8 ते 10 देणगी पेटे आहेत. त्यापैकी पेटी क्रमांक 1 व 2 मधून प्रत्येकी 40 लाख रुपये जमा झाले आहेत. अन्य पेट्यांमधून 23 लाख, 8 लाख, 5 लाख अशा रकमा निघाल्या. अशा रीतीने अंबाबाईच्या एकूण खजिन्यात 1,36,62,196 रुपयांची भर पडली आहे. यासह अनेक भाविकांनी देणगी पेट्यांमध्ये मणी, मंगळसूत्र, जोडवी, नथ असे सोन्या चांदीचे अलंकार टाकले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीतून मोठी उलाढाल झाली असली तरी दिवाळीच्या मुहूर्तावर त्यापेक्षा अधिक वाहनांची विक्री झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंगचा धडाका लावला असून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,259 वाहने अधिक विकली गेली आहेत. धनयोत्रदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीतून एकूण 20,083 वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे. पाऊस पाणी समाधानकारक झाला तर त्याचा फायदा ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असतो. यंदा मात्र तुलनेत पाऊस कमी असला तरी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली. दुचाकी वाहन बाजारात 100 आणि 110 सीसीच्या वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे SUV कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र किमान 1.5 ते 2 महिने कारसाठी वेटिंग असल्यामुळे मुहूर्तावर वाहन उपलब्ध करून देण्याचे आवाहन वाहन विक्रेत्यांसमोर आहे. शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता रात्री 8 ते 10 वाजण्याची वेळ निर्धारित केली आहे. नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केले आहे. वायू प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशान्वये वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉक्टर श्वेता बॅनर्जी यांनी फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्याचे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. घरफोडीतील मुद्देमाल विक्रीसाठी कडेगाव तालुक्यातील खंबाळे फाटा येथे आलेल्या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इब्राहिम अब्बास अली शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त केले आहे. हे पथक विटा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इब्राहिम शेख हा घरफोडीतील दागिने विकण्यासाठी मोटारसायकलीवरून खंबाळा फाटे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खंबाळा फाटा येथे सापळा रचला. इब्राहिम शेख येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता खिशात रोख 31,000 रुपये मिळून आले, तर मोटारसायकलीवरील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने व 21,000 रुपये मिळाले. शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताने पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयाने पलायन केल्याची घटना घडली.
बुधवारी दुपारी भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. सदाशिव अशोक संदे असे संशयिताचे नाव आहे. कैद्याने पलायन केल्याचे समजताच सांगली शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आष्टा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. 2 दिवसांपासून कारागृहामध्ये तपासणीचा गांजा, दारू आणि मोबाईल आढळून आला होता. त्यानंतर थेट कैदी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयित सदाशिव संदे यांच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या संदे हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सहलीसाठी आलेल्या मुरगुड येथील संगणक प्रशिक्षण संस्थेच्या ग्रुपमधील एक विद्यार्थी तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आदित्य पांडुरंग पाटील असे त्याचे नाव आहे. सहलीसाठी आलेल्या मुरगुड येथील संगणक प्रशिक्षण संस्थेच्या ग्रुपमधील एक विद्यार्थी तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आदित्य पांडुरंग पाटील असे त्याचे नाव आहे. तर अजिंक्य बळीराम पाटील यासह प्रसाद चौगले, रितेश वायदंडे या दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. अजिंक्यवर मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी मुरगुड येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेमार्फत सहलीसाठी आले होते. समुद्रात मुले बुडत असल्याचे समजताच स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ समुद्रात झेप घेतली. मात्र खोलवर शोधकार्य करूनही आदित्य सापडू शकला नाही. या शोधकार्यात तारकर्ली स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्राचे स्कुबा ड्रायव्हर्सही सहभागी झाले होते. फोंडाघाट हवेली नगर तसेच कुर्ली वसाहत फोंडाघाट इरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना अनेक नागरिकांनी पाहिला होता. तो बिबट्या घोणसरी गावातील टेमवाडी येथील जंगलमय भागात फासकीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला. फोंडाघाट इरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना अनेक नागरिकांनी पाहिला होता. तो बिबट्या घोणसरी गावातील टेमवाडी येथील जंगलमय भागात फासकीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला. वनरक्षक पाटील यांनी कणकवली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना त्याबाबत कळवले. त्यानंतर तातडीने रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन त्या मादी बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. यामुळे मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असणाऱ्या फोंडाघाट परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कळे गगनबावडा मार्गावरील मार्गेवाडी हद्दीमध्ये ट्रक चरीत कोसळून अपघात झाला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की MH12 LT 4953 हा मालवाहतूक ट्रक पुणे येथून लाकडी साहित्य घेऊन गगनबावडा मार्गे गोव्याकडे जात असताना गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी हद्दीत आल्यावर एका मोटरसायकल चालकाला चुकवण्याचा प्रयत्न करत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी बाजूच्या चरीत गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे काहीही नुकसान झालेले नाही. ही घटना शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी 11:30च्या सुमारास घडली असून याबाबत पोलिसात काहीही तक्रार नसल्याचे गगनबावडा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खरडा भाकरी मी रोजच खातो, शेतकऱ्यांनी विष दिले तरी खाण्यास मी तयार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना सांगितले. संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाडू चारण्याचा प्रयत्न आवाडे यांना केला, मात्र त्यांनी तो खाल्ला नाही. खरडा भाकरी मी रोजच खातो, शेतकऱ्यांनी विष दिले तरी खाण्यास मी तयार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना सांगितले. संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाडू चारण्याचा प्रयत्न आवाडे यांनी केला, मात्र त्यांनी तो खाल्ला नाही. साखर कारखान्याच्या अध्यक्षांना खरडा भाकरी देण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत स्वाभिमानीचे नेते आवाडे यांच्या निवासस्थानासमोर आल्यानंतर आवाडे यांनी त्यांना घरात बोलवून घेतले. त्यांनी दिलेल्या खरडा भाकरी आवाडे आणि राहुल आवाडे यांनी खाल्ली. तसेच आंदोलनकर्त्यांना लाडू चारण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांची दिवाळी दर मिळाल्याशिवाय साजरी होणार नाही असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी लाडू खाल्ला नाही. त्यांचा मान राखून लाडू हातात घेतला. याचवेळी जवाहरचे संस्थापक अध्यक्ष कल्लापांना आवाडे शेजारी बसले होते. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.